तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धू ग्राफिक्स यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजची जी बॅनर डिझाईन आहे ते आपण गणेश जयंतीनिमित्त बनवले आहेत. गणेश जयंतीत लवकरच 22 तारखेला येत आहे मित्रांनो. त्यानिमित्त आपण बॅनर डिझाईन बनवले आहे. ते खूप खास आणि कडक झालेलं आहे, म्हणून तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, आजचा जो मटेरियलचा पासवर्ड आहे तो आपल्या PLP फाईलचा पासवर्ड आहे तो आपण व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिला आहे. म्हणून तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तरच तुम्हाला त्या जी PLP फाईलचा पासवर्ड मिळेल. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर ओके मित्रांनो, आपल्याला सर्वात अगोदर इथे साईज क्रिएट करायची आहे. तर साईज क्रिएट करण्यासाठी खाली डबल स्क्वेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून इथे इमेज साईजवर क्लिक करायचं आहे. इथे विड्थ आहे ना, इथे 1440 टाकून द्यायची. नंतर इथे हाईटमध्ये 1800 टाकून द्यायचे मित्रांनो. अशा प्रकारे तो 4x5चा कॅनव्हास क्रिएट होऊन जाईल अशा प्रकारे. ओके मित्रांनो, तर हे टेक्स्ट आहे. अशा प्रकारे आपण इथे डिलीटवर क्लिक करून सगळं डिलीट करून टाकू. तर डिलीट केल्यानंतर इथं आपल्याला बॅकग्राऊंड ॲड करायचा आहे मित्रांनो. तर इथे खाली मध्ये स्क्वेअरमध्ये ऑप्शन करून ते इम्पोर्ट ऑप्शन आहे, त्यावर इम्पोर्ट क्लिक करून ते तुम्हाला बॅकग्राऊंड दिलं तुम्ही ॲड करून टाका. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर खाली राईट क्लिक करून ते पूर्ण इमेज अशा प्रकारे तो लावून टाकायचा आहे आणि लेअरमध्ये जाऊन ते लेअर लॉक करून टाकायचे. अशा प्रकारे बॅकग्राऊंड कुठे हलणार नाही मित्रांनो. तर ओके, तिथं आपल्याला गणपती बाप्पाचा इमेज ॲड करायचा आहे. तर डबल इम्पोर्टमध्ये जाऊन इमेज घ्यायचा आहे, ॲड करायचा, राईट क्लिक करून इथे तुम्हाला पूर्ण बॅकग्राऊंड तो सेट करून टाकायचा आणि ते लेअर पूर्ण अशा प्रकारे ते लॉक करून टाकायचे. तर ओके, तर इथे आपल्याला टेक्स्ट लिहायचा आहे. गणेश जयंती अशावरती मी टेक्स्ट ते लिहून ठेवला आहे. श्री गणेश जयंती अशावरती तुम्ही कॉपी करून टाका. मी कॉपी करतो आणि तुम्हाला जायचं आहे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲपमध्ये. तर अशा प्रकारे इंडियन फॉन्ट कन्वर्टर आल्यावर इथं आपल्याला इन्फिनिटी फॉन्टवर युनिकोड काढायचा. तर इथं पेस्ट करतो मी. तर इथे युनिकोड टू इन्फिनिटी फॉन्टवर अशा क्लिक करून इथे तुम्हाला जो युनिकोड झाला आहे तिथे कॉपी करून टाकायचा आहे. तर ओके, तर कॉपी झाल्यानंतर मित्रांनो डबल आपल्याला पिक्सल लॅबवर यायचं आहे. तर पिक्सल लॅबवर आल्यानंतर मित्रांनो वरती प्लसवर क्लिक करून टेक्स्टवर क्लिक करून अशावरती टेक्स्ट घ्यायचा आहे आणि डबल टॅप करून ते वरचं टेक्स्ट डिलीट करून तुम्हाला टेक्स्ट ॲड करायचे. अशावर पेस्ट करून टाकायचं आणि ओके म्हणायचं. तर ओके नंतर इथं आपल्याला फॉन्ट घ्यायचा. तर यामध्ये जाऊन फॉन्टमध्ये जाऊन आपल्याला फॉन्ट घ्यायचा आहे मित्र. अशा प्रकारे मी तो फॉन्ट घेतो मित्रांनो, जो मला चांगला आवडेल तो फॉन्ट घेतो मित्रांनो. ओके, तर अशावर मी एक फॉन्ट घेतला आहे, श्री गणेश जयंती. अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करून इथं अलाईनमध्ये जाऊन मिडल अलाईन अशा प्रकारे सेट करायचं. ओके, अशा प्रकारे वरतं वाढून घ्यायचं आणि त्याची लाईन स्पेसिंग आहे ते थोडी कमी करून टाकायचं. प्रकारे लाईन स्पेसिंग कमी केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो राईट क्लिक करून लास्टवाली लाईन स्पेसिंग देऊन बघतो मित्रांनो. तर हा, तर हे लास्टवाली मी लाईन स्पेसिंग दिला आणि राईट क्लिक केला तर एकदम बरोबर टेक्स्ट ॲड झालेला आहे आपला मित्रांनो. तर इथे आपल्याला टेक्स्टला कलर द्यायचा आहे. तर इथे कलर स्क्रोल डाऊन कलर करून मस्त एखादा जो कलर चांगला वाटते आपल्या बॅकग्राऊंडवरती, हा तो आपला कलर इथे घ्यायचा आहे. तर ओके, अशा हा कलर चांगला दिसत आहे मित्रांनो. आपण ग्रेडियंट कलर पण देऊ शकतो मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला जो परफेक्ट वाटेल ते तुम्ही देऊ शकता. तर इथे आपण ग्रेडिंग कलर तयार करू. आपण इथे प्लसवर क्लिक करून इथं आपल्याला इथे व्हाईटमध्ये जाऊन इथे आपल्याला आपण एकदम व्हायलेट कलर घेऊ अशा प्रकारे. ओके, आणि खाली जो कलर घ्यायचा तो आपण मस्त प्रकारे ऑरेंज कलर घेऊ थोडाफार. ओके, ओके क्लिक करू, राईट क्लिक करू. अशा प्रकारे मस्त एक तो फॉन्टला कलर मिळाला आहे. तर अशा प्रकारे आपण इथे याला शॅडो देऊया थोडा. तर शॅडो क्लिक करून इथे इनेबल करायचा आहे. शॅडो ब्लॅक कलरचा घ्यायचा आहे आणि जे ब्ल्यूअर रेडियस आहे ते एकदम पूर्ण 0 करून टाकायचे मित्रांनो. आणि खाली ऑफसेट एक्स आहे ना त्यावर प्लस करून असे 2 पॉईंट वाढून घ्यायचे. तर खाली ऑफसेट वाय आहे ते पण 2 पॉईंट अशावर वाढून टाकायचे आहे. तर ते इथे कलर आपण व्हाईट घेऊन बघतो कसं दिसते. तर ते पण छान दिसते मित्रांनो, पण आपण ब्लॅकच ठेवूया. आता ब्लॅक ठेवायचं. ब्लॅक ठेवल्यानंतर मित्रांनो इनर शॅडो आहे ते इनर शॅडो क्लिक करून सर ते पण इनेबल करायचं आहे. इनेबल करून ते ब्लर रेडियस आहे ना ते पण एकदम 0 करून टाकायचं आहे. तर 0 केल्यानंतर आपण व्हाईट कलर घ्यायचा मित्रांनो. व्हाईट कलर केल्यानंतर ऑफसेट एक्स आहे ना सर तो प्लसवर क्लिक करून टाकायचं. प्लस क्लिक करायचं आणि जो ऑफसेट वाय आहे ना ते पण +1 करायचं. जो ऑफसेट एक्स केला आपण थोडाफार ट्विक्स घ्या. त्याच्यावर तो आपला टेक्स्ट एक नंबर दिसत आहे मित्रांनो. शॅडो
जो आपला शॅडो इफेक्ट आहे ते तुम्ही कलर तुमच्या मताने ऍडजस्ट तुम्ही देऊ शकता. ओके, तशावर मी शॅडो इफेक्ट दिलाय. तर ओके मित्रांनो, अशावर ते लॉक करून टाकायचं अशा प्रकारे ते. तर लॉक केल्यानंतर मित्रांनो आपण तुम्हाला एक हे घेतलं आपण, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा घेतलंय. आपण कॉपी करायचं आहे मित्रांनो आणि इथे आपल्याला टेक्स्ट ऍड करायचं आहे. डबल क्लिक करून इथे तुम्हाला ते टेक्स्ट पेस्ट करून टाकायचं आणि ओके करायचं आहे. तर इथे आपल्याला एक फॉन्ट द्यायचं. तर स्क्रोल डाऊन करून फॉन्टमध्ये जाऊन चांगला फॉन्ट देऊन द्यायचा आहे मित्रांनो. तर मी थोडा खांड बोल्डचा फॉन्ट देतो अशा प्रकारे. ओके म्हणतो. ओके, अशा त्याला अलाईन द्यायचं, अलाईनचं मिडल अलाईन द्यायचे. त्याच्यावर ते थोडं लांब करायचं आहे, 2 लाईनमध्ये मावलं पाहिजे अशा प्रकारे. असं ॲड करायचं इथे. तर ॲड केल्यानंतर मित्रांनो याला कलर द्यायचा आहे. तर कलरमध्ये जाऊन तर अशा प्रकारे तो रेड, हा कलर एक नंबर. राईट क्लिक करून थोडा याला शॅडो देऊन द्यायचा आहे. अशा शॅडोवर जाऊन इनेबल करून टाकायचं, थोडा व्हाईट कलर द्यायचा थोडा. एक नंबर. राईटवर क्लिक करायचं आहे. राईटवर क्लिक करून त्याचे लाल लॉक करून टाकतात टेक्स्ट. तर लॉक केल्यानंतर मित्रांनो आपण ते निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे पण कॉपी करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मताने लिहू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे ते कॉपी करायचं आहे. मी कॉपी करतो आणि ते टेक्स्ट ॲड करून डबल टॅप करून इथे जो टेक्स्ट लिहितो अशा प्रकारे. टेक्स्ट लिहिल्यानंतर इथं फॉन्ट द्यायचा. ॲड फॉन्टवर जाऊन माय फॉन्टवर जाऊन जे तुम्हाला जो फॉन्ट बेस्ट वाटेल तुम्हाला तुम्ही देऊ शकता. ओके, तर हा फॉन्ट मला बेस्ट वाटेल. अलाईन मिडल अलाइनमेंट देऊन द्यायची अशा प्रकारे. आणि जी लाईन स्पेसिंग आहे ती कमी करून टाकायची थोडाफार. तर ओके करायचं आहे. तर ओके अशावरती ॲड केला आपण. असे लाईन थोडी स्पेसिंग थोडाफार अजून कमी करून टाकायचे. ओके, तुमच्या बरोबर सेट करायचे. अशा प्रकारे त्या फॉन्टला आपण कलर द्यायचा आहे. तर कलर हाच चांगला वाटतंय. तर ओके, अशावर आपण ते निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा लिहिलेलं आहे. ते पण अशा प्रकारे लाईन लॉक करून टाकायचे. ओके, तर खाली आपण एक शेप ॲड करू. अशा प्रकारे स्क्वेअर प्रकार, स्क्वेअर घ्यायचा, थोडासा लहान करायचा. अशा प्रकारे तो इथे सेट करायचा खाली अशा प्रकारे आणि ते लेअर लॉक करून टाकायचे. ते लेअर लॉक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे इमेज ॲड करायचा. तर मी इमेज ॲड करतो फ्रॉम गॅलर झोन. त्या फोल्डरमध्ये तुमचा इमेज येतो, तुम्ही फोल्डर म्हणून घेऊ शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे मी इमेज ॲड केला आहे. थोडा वाढवून अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाने मी जो इमेज तुम्हाला ॲड करू शकता अशा प्रकारे ॲड करून वरत लेअर लॉक करून टाकायचे. ओके, तर लॉक केल्यानंतर आपल्याला त्यांचं नाव लिहायचं आहे थोडंफार. तर इथे न्यू प्लसवर जाऊन टेक्स्टवर जाऊन तुम्ही नाव पण लिहून घ्यायचं आहे. मी नाव लिहितो मित्रांनो. अशा प्रकारे मी नाव लिहिलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. तर मी फॉन्ट घेतला मित्रांनो. अशा प्रकारे त्या फॉन्टला कलर द्यायचा आहे मित्रांनो आपल्याला. तर कलरमध्ये जाऊन फॉन्टला कलर द्यायचा आहे. तर ओके, हा एकदम बेस्ट वाटते. तर ओके कलर दिल्यानंतर तुम्हाला एक पेंज दिली आहे मी, तुम्ही ॲड करून टाकायचे. तर अशा प्रकारे ते ॲड करून टाकायचे PNG. अशा प्रकारे मी ते फ्लॉवर बुकेटची PNG दिली आहे. तुम्हाला मित्रांनो पूर्ण एडिटेबल PLB फाईल देऊन देतो मित्रांनो. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि त्या फाईलला पासवर्ड आहे मित्रांनो. 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे त्या फाईलला. तर तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि त्या व्हिडिओवर मिळालेला तुम्ही पासवर्ड घ्या आणि ती फाईल एक्स्ट्रॅक्ट करा. तर ओके मित्रांनो, अशावर आपली पूर्ण डिझाईन कंप्लीट झालेली. तर मित्रांनो अशाच प्रकारे डिझाईन शिकण्यासाठी आणि डिझाईन PLB फाईल मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलच प्रेस करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. समोरची डिझाईन कोणत्या विषयावर पाहिजे तुम्हाला ते तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.